जे आहे आलं अनिल, तोपर्यंत तुम्ही थोडीशी प्रस्तावना करा. हे थोडं असं मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या 26 जून रोजी होत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन या निवडणुकीत मी माझा स्वतःचा उमेदवारी अर्ज भरलाय. आणि या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. गेले 5 टर्म हा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे आणि तो ह्यावेळी देखील शिवसेनेकडेच राहील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आज मी माझं संकल्प पत्र जाहीर करत आहे आणि त्याची सुरुवात माझ्या पक्षाचे प्रमुख आणि माझे मतदार उद्धवसाहेब ठाकरे यांना पहिलं माझं संकल्प पत्र देतोय की या पदवीधर मतदारसंघात मी काय करू इच्छितो याच्या बाबतीतला थोडक्यात आढावा मी माझ्या संकल्प पत्रात मांडलाय. माझी ओळख ही मी त्याच्यातनं दिलेली आहे. गेले 3 टर्म शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मी शिवसेनेचं प्रतिनिधित्व विधान परिषदेत करतोय आणि हे करत असताना मी आमदारांमधून हे प्रतिनिधित्व करत होतो. महाराष्ट्रातले विविध प्रश्न मी विधान परिषदेत मांडले. वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळ्या गोष्टींवरती मी आवाज उठवला. परंतु ह्या वेळेला मतदारसंघ बदललेला असल्यामुळे त्या मतदारसंघाच्या बाबतीत माझ्या मनात काय आहे, माझ्या पक्षाची विचारधारा या मतदारांपर्यंत पोहोचवून आपण कसं या मतदारांना आपण त्यांच्या बाबतीत काय करणार आहोत हे या संकल्प पत्रात सांगितलंय. माझे दुसरे मतदार आदित्य ठाकरे देखील इकडे आलेले आहेत आणि ह्या दोघांच्या साक्षीने मी आज माझ्या संकल्प पत्राचं अनावरण करत आहे. मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी माझे मतदार म्हणून आणि माझ्या पक्षाचे प्रमुख म्हणून मला आशीर्वाद दिलेलेच आहेत. परंतु प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघात शिवसेनेने नेहमी रेकॉर्ड केलाय. मागच्या एका निवडणुकीत आम्ही एकूण मतांपैकी 98% मतं आम्ही घेतलेली होती आणि त्यामुळे ह्या मतदारसंघावरचा शिवसेनेचा शिक्का हा आणखीन मजबूत व्हावा यासाठी निवडणूक मी लढत आहे. धन्यवाद. हिंदी में ही बता दीजिए आज आप